वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुप आहे तोही फॉलो करा. सर्वप्रथम आपण बघूयात आत्मनिर्भर योजनेचा तिसरा टप्पा जो आहे की जिच्यामध्ये काही नव्याने 11 नवीन घोषणा करण्यात आल्या आपल्या ज्या फिनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्याद्वारे. आणि शेतीसाठी 1,00,000 कोटी एवढं नव्याने बजेट समोर आलेलं आहे. म्हणजे हे त्या 20 लाखातलेच आहेत आणि ते 20 लाख तिच्यातले ऑलरेडी 6 लाख आधी दिले होते. म्हणजे उरलेल्या 14 लाखाचं डिस्ट्रीब्युशन आता हे चालू आहे. शेतीसाठी 1,00,000 कोटी आहेत. हे 1,00,000 कोटी नाबार्डद्वारे दिले जाणार आहे आणि नाबार्ड त्याचं व्यवस्थापन सुद्धा बघणार आहे. म्हणजे ज्या ज्या योजना याच्या खाली आखल्या जातील. आता जीवनावश्यक कायदा जो आहे 1955, आता ह्या जीवनावश्यक कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. धान्य, तेलबिया, तेल, डाळी, कांदा आणि बटाटा या जीवन आवश्यक वस्तूंमध्ये आता हे सगळे घटक विनियंत्रित केले जातील. हे आता तिच्यामध्ये नसणार आहेत. आता कसं असतं की जीवनावश्यक कायद्यामध्ये ज्या गोष्टी असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल साखर आहे, तर साखरेचा भाव तुम्ही बघा तो एका लिमिटमध्ये असतो, तो खूप वाढत नाही. तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की साखर 200 रुपये किलो झाली, कारण ती जीवनावश्यक कायद्याच्या अंतर्गत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या किमतीवर नियंत्रण असतं. परंतु आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरचं नियंत्रण काढून घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मूल्यवर्धन प्रक्रियेतले जे काही उत्पादन होते आता हे, तर याच्यात शेतीमालाच्या साठवणुकीवर आता मर्यादा नसणार आहे. साठवणूक करता येईल, तिच्यावर कसलंही लिमिट नसेल. त्याच्यानंतर जे काही प्रक्रिया उद्योग आहेत, प्रोसेसिंग उद्योग, तर त्याच्या क्षमतेनुसार आणि निर्यातीच्या मागणीनुसार शेतीमाल साठवता येईल. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती, दुष्काळ या अपवादात्मक परिस्थितीतच साठवणुकीवर मर्यादा आणल्या जातील. म्हणजे जर कसल्याही पद्धतीची राष्ट्रीय आपत्ती असेल, दुष्काळ आला असेल, त्या काळात तुम्हाला साठवणूक करता येणार नाही, परंतु बाकीच्या याच्यामध्ये मग साठवणुकीवर मर्यादा नसणार आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना रास्त दरात माल विकता येईल आणि त्यांचं उत्पादन आता वाढू शकेल, याच्यासाठी हा चेंज करण्यात आलेला आहे. तर आपण सेपरेटली याच्यावर एक लेक्चर बघूयात, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा वगैरे, ते सेपरेटली आपण एक सेपरेट लेक्चर बघूयात. त्याच्यानंतर शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ आता असणार आहे आणि शेतकऱ्यांना आता त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यात सुद्धा विक्रीला परवानगी दिली जाणार आहे आणि त्याच्यासाठी केंद्र कायदा करणार आहे. सो कायदा अस्तित्वात येईल आणि त्याच्यानुसार गोष्टी होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, शेती जो आहे तो राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. म्हणजे आपल्या शेड्यूल 7 ज्या लिस्ट आहेत 3, तर तिच्यामध्ये फार्म म्हणजे ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट जो आहे तो स्टेट लिस्टमध्ये येतो. पण तरीसुद्धा आता याच्यामध्ये कायदा करताना कसल्याही पद्धतीची अडचण नसणार आहे. हा नाही, तो आंतरराज्य विषय जो आहे तो केंद्राच्या अखत्यारीत येतो. तर हे एक महत्त्वाचं आहे. बघा, शेती ॲग्रिकल्चर स्टेटमध्ये आणि आंतरराज्य जे आहे ते केंद्राच्या अखत्यारीत येतं. ई विक्रीलाही प्रोत्साहन दिलं जाईल, ऑनलाईन विक्री शेतमालाची. त्याच्यानंतर मत्स्य संपदा योजना जी आहे, पंतप्रधान मत्स्य संपदा योजना, याच्यामध्ये 9,000 कोटी रुपये पायाभूत सुविधांना दिले जातील. म्हणजे पायाभूत सुविधा साठवणुकीसाठीचं हे असू शकतं ना, शीतगृह, त्याच्यानंतर विमान आपल्या जहाजांसाठी वगैरे वगैरे. आणि 11,000 कोटी जे आहे ते समुद्र आणि आंतरदेशीय मत्स्यपालनासाठी दिलं जाईल. असे 20,000 कोटी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना. याचा परिणाम काय होणार आहे? 55 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मत्स्य उत्पादनांची निर्यात दुप्पट होणार आहे, जवळपास 1,00,000 कोटीपर्यंत. पुढच्या 5 वर्षात 70 लाख टन मत्स्य उत्पादन भारतामध्ये होईल. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याची जी 2022पर्यंतची स्कीम आहे, या स्कीममध्ये मत्स्य उत्पादनाचा रोल पण फार मोठा आहे. वनऔषधी उत्पादनासाठी 4,000 कोटी दिलेले आहेत. आता वनऔषधी राष्ट्रीय औषधी वन मंडळ जे आहे ते याच्यासाठी काम करतं आणि जवळपास 2.25 लाख हेक्टर एवढं त्यांनी वनीकरण केलेलं आहे आणि 2 वर्षामध्ये 10 लाख हेक्टर वनऔषधी उत्पादन घेतलं जाईल. आता तुम्ही बघा, आतापर्यंतचं त्यांचं वनीकरण जे आहे की त्यांनी वनऔषधी लावलेले आहेत 2.25 लाख हेक्टर आणि 2 वर्षात 10 लाख हेक्टरवर हे जाईल का? तर खरंच तेवढी कॅपॅसिटीने आपण काम करतो का? तर हे विचारात घेणं गरजेचं आहे. पण आता ते आहे, 4,000 कोटी तिकडे गेलेले आहेत. शेतकऱ्यांना 5,000 कोटीपर्यंत उत्पन्न याच्यातून मिळेल. गंगा नदीच्या किनाऱ्यावर 800 हेक्टर वनऔषधींचं उत्पादन घेतलं जातं आहे आणि त्याच्यामुळे तिथं प्रादेशिक बाजारपेठ तयार केली जाणार आहे वनऔषधींसाठीची. तर बघूयात त्या काळात काय होतं. हिरव्या मालाची मोहीम ऑपरेशन ग्रीन. बघा, ऑपरेशन ग्रीन हे ऑलरेडी याच्यावर सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे
ज्या काही गोष्टी ज्या न्यूज मध्ये असणाऱ्या स्कीम्स आहेत त्याच्यावर आपण एक लेक्चर बघतो आहे. तर ते सगळे लेक्चर तुम्ही म्हणजे सगळे लेक्चर बघा, मिस करू नका. ऑपरेशन ग्रीन परत न्यूजमध्ये आलेलं आहे. आता ऑपरेशन ग्रीनमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टॉप पण म्हटलं होतं, टोमॅटो, कांदा, बटाटा. टॉप टी फॉर टोमॅटो, ओ फॉर ओनियन, पी फॉर पोटॅटो. तर या तिघांसाठी आणि त्यांचं हे जे पेरिशेबल आहेत म्हणजे जास्त काळासाठी टिकत नाहीत, हा ना, तर त्यांच्याकरता ही योजना आहे. 6 महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही चालवली जाईल. याच्यात 50% अनुदान वाहतूकसाठी, ट्रान्सपोर्टसाठी, तर 50% स्टोरेजसाठी, साठवणुकीसाठी आहे. नोडल एजन्सी नाफेड आहे बघा. मधमाशा ज्या आहेत त्या 500 मधमाशी पालनासाठी 500 कोटी रुपये दिलेले आहेत. 2 लाख लोकांना याचा फायदा होईल जे मधमाशी पालन करतात आणि मधाचं उत्पादन घेतात. मधमाशीवर सुद्धा सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, कारण ते न्यूजमध्ये होतं. तर ते बघितलं नसेल तर ते बघून घ्या, तिच्यावर तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मधुमक्षी पालनासाठीचं जे मिशन आहे ते कधी आलं होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पशूंच्या लसीकरणासाठी 13,343, हा ना, असा आकडा पण इतका विचित्र आहे हा, 13,343. बाकी बघा तुम्ही 100, 1000, 500, हा ना, खालीच बघा हे 1500. पण ठीक आहे. आता राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजना जी आहे आपल्याकडं, तर त्याच्यासाठी 53 कोटी पशूंचं लसीकरण आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी 13,343 कोटी रुपये आपण दिलेले आहे. याच्यातून दूध उत्पादन वाढेल, निर्यात पण वाढेल. पशु उत्पादन पायाभूत विकास फंड, आता नवीन एक फंड आपण आणणार आहोत. 15,000 कोटींचा हा निधी आहे, जिच्यामध्ये पशु उत्पादनामधल्या बेसिक पायाभूत सुविधा ज्या काही असतात त्याच्यासाठी या फंडाचा वापर केला जाईल. आता दूध उत्पादनासाठी याचा प्रमुख फायदा होईल. दूध प्रक्रिया क्षेत्र जे आहे, दुधापासून प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनतात. पशुखाद्य कारखाने जे आहेत ते उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांनाही आमंत्रण याच्यामध्ये दिलं जाईल. आणि निर्यातक्षम दूध उत्पादनं जे आहेत ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, की जेणेकरून आपल्याकडं जास्तीचं उत्पन्न यावं. आता वेलनेस उत्पादनांचं ब्रँडिंग आणि याच्यासाठी 10,000 कोटींची योजना आहे. तर असंघटित सूक्ष्म खाद्यान्न संस्था ज्या काही आहेत आरोग्याशी निगडीत, तर वेलनेस उत्पादनांचं ब्रँडिंग करणं, त्यांच्यासाठी बाजारपेठ शोधणं, उत्पादनाचं निर्यात करणं, रोजगार निर्मिती करणं, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. याच्यातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यायचं आहे, है ना. आपले पंतप्रधानांनी पहिल्याच दिवशी आत्मनिर्भरच्या याच्यात सांगितलं होतं की तुम्ही लोकल प्रोडक्ट्सवर फोकस करा. लोकल प्रोडक्ट्सवर फोकस केल्यामुळे काय होतं ना, स्थानिक लोकांना तिच्यामध्ये स्कोप मिळेल आणि तिच्यामधून एकतर बेसिक हिच्यातूनच अर्थव्यवस्था आपली सुधारण्यास चालना मिळते. तुम्ही जर एक्सपोर्ट इम्पोर्टच्या याच्यामध्ये पडलात तर जे काही स्थानिक उत्पादक आहेत त्यांना तिथं फटका बसतो आणि त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की 2 लाख संस्थांना याचा लाभ होणार आहे त्या काळामध्ये. आता स्थानिक उत्पादनं जे आहेत त्याचा क्लस्टर तयार करायचा आणि त्याचा गट तयार करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल राज्य आणि उत्पादन बघा, उत्तर प्रदेश आंबा, जम्मू काश्मीर केसर, ईशान्य राज्य नॉर्थ ईस्टमध्ये बांबू, ओके, आणि आंध्र प्रदेशमध्ये मिरची, तामिळनाडूमध्ये टॅपिओका. आता बघा याच्यामधलं जम्मू काश्मीरचं केसर आहे, त्याला GI टॅग मिळालेला आहे. याच्यावर सेपरेट लेक्चर आपलं झालेलं आहे, जर बघितलं नसेल तर बघून घ्या. ईशान्य राज्य बांबू आणि आंध्र प्रदेशमधली जी मिरची आहे ती पण न्यूजमध्ये होती. या कोविड-19मुळं आंध्र प्रदेशमधली जी मिरची आहे ती मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये जाते, पण कोविड-19मुळे ही तिथं मागवली जात नव्हती आणि त्याच्यामुळे आपल्या आंध्र प्रदेशमधल्या मिरचीचा भाव जो आहे तो पडला होता. ओके, त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही लोकल लेवलला जेवढं फोकस करणार तेवढं तुम्हाला स्कोप मिळतो. त्याच्यानंतर आपले जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी सचेत हे टेहळणी जहाज जे आहे आणि त्याच्याबरोबरच C-450, C-451 या छेदक बोटी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांना कार्यान्वित केलेलं आहे. तर हे एक हिच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आजच्या हिच्यामध्ये शनिवार असल्यामुळे बुक आलेलं आहे बघा, बुक मार्क, आणि त्याच्यामध्ये रेम्ब्रा अँड द इन्स्पिरेशन ऑफ इंडिया. आता रेम्ब्रा कोण होतं तर रेम्ब्रा हर्मिन्झेन 1606 ते 1669 हा नेदरलँडमधला एक चित्रकार होता, ज्यांनी 17व्या शतकातलं मुघल संस्कृती जी होती भारतातली त्याचं चित्रातून ती समोर आणलेली होती. आणि याच्याच संबंधीचं हे रेम्ब्रा अँड द इन्स्पिरेशन ऑफ इंडिया असं पुस्तक आहे. स्टेफनी श्रेडर, कॅथरीन ग्लीन, एन राईस, विलियम रॉबिन्सन. आता सगळ्यात महत्त्वाचं मग काय येतं, मुघल तुम्ही करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस मुघलांवर आधारित पुस्तक समोर येतं आहे, त्याच्यातल्या चित्रकारितेतून ती संस्कृती समोर आलेली आहे. किंवा दुसरा एक मुद्दा येतो, जसा नेदरलँडचा चित्रकार आपल्याकडे आला, तसे अजून
वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे प्रवासी जे होते ते वेगवेगळ्या राजांच्या याच्यात आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यांची दखलसुद्धा परीक्षेत घेतली जाऊ शकते रेमराच्या याच्यामुळे. तर दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. एक तर तुम्ही मुघल अभ्यास करा आणि दुसरं म्हणजे जे वेगवेगळे प्रवासी भारतात येत होते है ना, हुयांग सोयांग असेल वगैरे, तर त्या पद्धतीने सुद्धा गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द कॉर्टेझन, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मीण, टेल्स फ्रॉम द इंडियन हिस्ट्री. तर एकंदरच भारतीय संस्कृती, भारतीय इतिहासातल्या छोट्या छोट्या पात्रांना घेऊन त्या अनुषंगाने हे मनु पिल्लई यांचं बुक आहे. पण याच्यापेक्षा हे दोन गोष्टी तुम्ही फोकस करा, मुघल आणि रेमरा. त्याच्यानंतर ज्योत्स्ना मोहिले यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ गायिका होत्या आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या संगीत नाटक जे राहायचे तिच्यामध्ये भूमिका करायच्या. संगीत मंदारमाला हे जे नाटक होतं तिच्यातली रत्नमालेची भूमिका जी आहे ती म्हणजे ज्योत्स्ना मोहिले असं समीकरण होतं त्या काळामध्ये. आणि संगीत नाटकांमध्ये प्रीती संगम, बैजू, संशय कल्लोळ, माना पनवान, हे बंद रेशमाचे आहे ना. तुम्ही जर पुण्यात असाल तर त्या याच्यामध्ये संगीत नाटकं वगैरे पुण्यात होत असतात मधून राहुल देशपांडे वगैरेंची. तर ते तुम्ही बघा, कट्यार काळजात वगैरे घुसली है ना. डॉक्टर शशांक सामक, वय वर्ष 65, प्रसिद्ध कामशास्त्रज्ञ होते हे. आणि 40 नंतरचं कामजीवन हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम आहे जो महाराष्ट्रभर झाला होता. आणि त्यांचं एक पुस्तक आहे वैद्यकीय कामशास्त्र. BJ मेडिकलचे स्टुडंट आहेत आणि त्यांचं पण निधन झालेलं आहे. जागतिक बँकेने भारताला पुन्हा एकदा $1 अब्ज मदत करत आहे जागतिक बँक कोविड-19शी लढण्यासाठी. आणि आता जागतिक बँकेची मदत जी भारताला ती $2 अब्ज झालेली आहे. आता याआधी $1 अब्ज मदत त्यांनी जाहीर केली होती. याच्यामध्ये इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेने $1 अब्ज पैकी जवळपास $550 दशलक्ष कर्ज दिलं होतं. इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, तर याने $200 दशलक्ष कर्ज भारताला दिलेलं आहे. त्यात परतफेडीची मुदत 18.5 वर्षे आहे. परत तुम्हाला 5 वर्ष अवांतर अजून अवधी दिला जाऊ शकतो. तर इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट $200 दशलक्ष कर्ज भारताला आणि एकंदरच वर्ल्ड बँकेचे $2 अब्ज झालेले आहेत. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 15 मे हा दिवस असा आहे की याच्यामध्ये कोविड-19च्या रुग्णसंख्येत भारताने चीनला मागं टाकलं आहे. चीनची संख्या म्हणजे जिथून हे सगळं सुरू होतं त्या चीनमध्ये 82,933. पण इथं एक स्टार मार्क मी याच्यासाठी लावतो कारण आपण चीनवर विश्वास ठेवू शकत नाही. चीनचे जे आकडे आहेत ते ऑलरेडी वुहानच्या आकड्यांमध्ये फेरफार आणि त्या सगळ्या गोष्टींवर आधीपासून प्रश्नचिन्ह आहे. पण तरीसुद्धा जे काही रेकॉर्डला आहे त्याच्यानुसार भारताची रुग्णसंख्या 85,761 झालेली आहे आणि चीनची 82,933. भारताने चीनला मागं टाकलं 15 मे 2020. नक्कीच आपल्याकडची जी परिस्थिती आहे ती संवेदनशील आहे. रोज आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. जवळपास कालही 3,900च्या आसपास रुग्ण भारतात वाढलेले आहेत. तेही आपण बघूयात. कर्नाटकमध्ये यक्षगान जे आहे लोकनाट्य, तर हे ॲक्च्युली कोकणात सुद्धा होतं यक्षगान. बघा, कोकण, त्याच्यानंतर गोव्यामध्ये सुद्धा यक्षगान होतं. तर हे लोकनाट्याचा प्रकार आहे हा. तर तुम्ही हे बघू शकता, इथं हा फोटो बघा. तर ॲक्च्युली ही जी व्यक्ती आहे तर मनोज कुमार म्हणून आहे आणि मनोज कुमार हे हँडिकॅप आहेत तरीसुद्धा म्हणजे आता हा मुलगाच आहे आणि त्याला यक्षगानचं इतकं पॅशन आहे की त्या हँडिकॅप असल्यावर त्यांनी त्याच्यावर मात करून तो आता यक्षगानमध्ये हे उतरलेलं आहे. तर हा यक्षगानचा पोशाखच आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. हे असे विचारले जातात लोकनाट्य कुठलं आहे. हे कर्नाटक, कोकणमध्ये होतं, गोव्यात होतं. क्युनिन नॉंगलिवड्यू, आता हे मेघालयमधलं एक गाव आहे. आता क्युनिन, जर तुम्ही जॉग्रफी NCERTचे लेक्चर्स ऐकत असाल तर तिच्यामध्ये सिंकोनाचा रेफरन्स आला होता. या सिंकोना झाडाच्या खोडातून क्विनिन काढलं जातं. क्विनिन मलेरियावर औषध म्हणून प्रसिद्ध आहे प्राचीन याच्यापासून. आणि या गावाचं नावच मेघालयमधल्या क्युनिन नॉनग्लिडो असं हे गावाचं नाव दिलेलं आहे कारण तिथं मोठ्या प्रमाणावर क्विनिन काढलं जातं आणि ती सिंकोनाची झाडं तिथं आहेत. म्हणजे ब्रिटिश काळापासूनचे रेफरन्सेस आज हिंदूमध्ये त्यांनी दिलेले आहेत त्याचे. तर हे अशा पद्धतीने सिंकोनाचं हे असतं बघा, खोड असतं, याच्यातून ते काढलं जातं. हा त्याचा फोटो आहे. त्याच्यानंतर आता हे जे गाव आहे तर हा मेघालय बघा. ओके, आता खरं तर मेघालय, आता हा नॉर्थ ईस्टच तुम्हाला पाठ पाहिजे बघा. नॉर्थ ईस्टला वरती हा अरुणाचल आहे, मध्ये आसाम आहे, याच्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोरम आणि इकडं जे आहे ते त्रिपुरा आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. म्हणजे याला सिम्पली लक्षात ठेवायचं गणित जे आहे तर असा अरुण, ओके, असा अरुण, असा आसाम, अरुण
अरुणाचल प्रदेश. ओके. त्याच्यानंतर इकडे माझे मन, माझे मिझोराम, मन मणिपूर, न नागालँड आणि मेघा ट्रीट, म्हणजे मेघा नावाची मुलगी ती आपल्याला ट्रीट देणार, तिचा वाढदिवस आहे आज. ओके. सो मेघालय आणि त्रिपुरा. तर हा तुमचा कंप्लीट ईशान्य भारत होतो, नॉर्थ ईस्ट. असा अरुण, मेघा ट्रीट आणि माझे मन. ओके. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता. तो हे जे गाव आहे क्विनिनवालं, ते हे गुवाहाटीपासून जवळच आहे, 50-70 किलोमीटरवर. ओके, शिलाँगजवळ. तर ते एक लक्षात ठेवा की ह्या गावाचं नाव क्विनिन आहे. ओके. त्याच्यानंतर आता असं होतं बऱ्याचदा, जसं इरफान खानच्या निधनानंतर त्याचा जो म्हणजे फार्म हाऊस असलेलं ठिकाण आहे, तिथल्या गावाच्या लोकांनी पण गावाचं नाव हिरोची वाडी असं केलेलं आहे ना. ते बरंच न्यूजमध्ये आहे सध्या. त्याच्यानंतर भारताने चीनला सरप्लस केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की परिस्थिती, रशियाची पण परिस्थिती खूप खूप वाईट आहे. ओके. सर्वात पुढं जे आहे ते म्हणजे US आहे. US मध्ये 14,17,774 पेशंट्स आहेत कोविड-19चे. रशिया 2,52,000. त्याच्यानंतर UK लागतं 234, त्यानंतर स्पेन, त्याच्यानंतर इटली, त्याच्यानंतर ब्राझील. म्हणजे हे इथपर्यंत सगळे 2,00,000+ आहेत. हे ब्राझीलपर्यंतचे जे देश आहेत सगळे. त्याच्यानंतर मग हे फ्रान्सपासून तर इराणपर्यंत, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण 1,00,000+ वाले. आणि भारत जो आहे आता 85,000वर आलेला आहे. चीनला, पेरूला, कॅनडाला मागे टाकलेलं आहे आपण. भारतामध्ये जवळपास काल ज्या केसेस होत्या त्या 3,967 केसेस होत्या. आपण काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. 1,576 केसेस महाराष्ट्रामध्ये काल 24 तासात आहेत. तर महाराष्ट्राने 29,100 म्हणजे 29,000चा टप्पा गाठलेला आहे. आणि याच्यामध्ये मुंबईचं नेहमीप्रमाणेच 933, 59.2%, म्हणजे जवळपास 60% मुंबईतले पेशंट्स आहेत. ओके. आत्मनिर्भर योजनेबाबत बिनचूक विधान ओळखा. तर वीज वितरण कंपन्या 90,000 कोटीचं सहाय्य, लघु उद्योगांना तारणाशिवाय 4 वर्षासाठी 3,00,000 कोटी रुपयांचं कर्ज, गैर बँकिंग संस्थांना विशेष रोखता योजनेअंतर्गत 30,000 कोटी रुपये. तर तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन ऑस्ट्रेलिया, मायकाचं उत्पादन भारत, मुस्लिन, ढाका, चिंटेज, मसुलीपट्टणम, कालिकत, तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोणतं शहर मँचेस्टर, तर ते अहमदाबाद आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. लुप्तप्राय संकटग्रस्त प्रजाती दिवस कधी साजरा केला जातो? 15 मे, 25 मे, मे महिना, 3रा शुक्रवार किंवा 15 जून. गिलगिट बाल्टिस्तान याबद्दल बिनचूक विधान ओळखा. चीनद्वारे डायमेर भाषा धरण इथं बांधलं जातं आहे. पाकव्याप्त काश्मीरचा हा भाग आहे. भारताने या धरणाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. फक्त ब. आत्मनिर्भर भारत योजना जी आहे याच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. स्थलांतरित मजुरांना 2 महिने प्रतिमानसी 5 किलो धान्य व प्रतिकुटुंब 1 किलो चणे मोफत देण्यात येतील. स्थलांतरित मजूर व शहरातील गरिबांसाठी परवडणारी घडे भारतत्वावर देण्यासाठीची योजना आखण्यात आलेली आहे. फक्त ब, दोन्ही चूक. किसान क्रेडिट कार्ड ही योजना कधीपासून सुरू झाली? 1998, 2004, 2020. खालीलपैकी कोणत्या कोर इंडस्ट्रीचं वेट सर्वाधिक आहे? कोळसा, रिफायनरी, वीज, स्टील. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.